दुसऱ्या तो जीवन एका क्षणार्धात उद्ध्वस्त केला. अजूनही आठवतो तो नेत्र समोरील प्रसंग. माझ्या जीवनात मला फक्त आदर होता तो म्हणजे माझी माता आणि भगिनी. पण या धनिक श्रीमंतांना ते आमचं सुख पावलं नाही. त्याच वेळी त्यांनी संधी साधली. माझी माता आणि भगिनी यांच्यावर क्रूर अत्याचार केले. एवढंच नव्हे, दोघांचाही सेवा केला. माझी माता आणि भगिनी यांच्यापासून मी पोरका झालो. प्रत्येकाच्या द्वारावर गेलो, मायेची भीक मागितली. पण कुणी मला मायेची भीक घालण्यासाठी तत्पर ठरला नाही. या उलट त्यानं माझ्यावर रक्त प्रहार केला, मला वाळी टाकलं. त्याच वेळी ठरविलं माझी माता आणि भगिनी माझ्यापासून दूर गेली. जगून तरी काय करणार म्हणून अरण्याचा मार्ग पत्करला. अरण्यात राहू लागलो. हो, त्याच वेळी संधी साधली. जो या अरण्याच्या मार्गाने येतो त्याला लुटावं. त्याच्या जवळ असणारं धन सामोपचाराच्या बोधानं त्याच्या जवळ मागावं. जर का सामोपचाराच्या बोधानं ऐकला नसेल त्याचा त्याग करावा. ज्या समाजानं माझी माता आणि भगिनी यांच्या बाबतीत विचार केला, त्याच वेळी मी माझ्या जीवनात माणुसकीला मूर्तमाती दिली आणि हा दुर्जय दरोडेखोर झाला. हो, पण काही दिवस झाले या अरण्याच्या मार्गाने एकही व्यक्ती येताना दिसत नाहीये. म्हणूनच केला निर्धार या समोरील अरण्यात जावं. हो, याच्या जवळ पुष्कळ धन आहे. हे दे मला रे, हे पहा. वा, मला रे. हो हो, सामोपचाराच्या बोधानं तुला सांगतो, मला दे ना पेक्षा मी नाही ऐकला.